Hello students, today we are going to start some of the examples on differentiation, some more examples on differentiation. That is, in previous 2 or 3 videos, we have seen some difficult examples. Today as also some important examples we are going to see. तर आज सुद्धा आपण काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स पाहणार आहोत. लुक हिअर, दॅट इज द फर्स्ट एक्झाम्पल. That is f of x equal to 3x square plus 5x plus 6. Then f dash of x. f dash of x जरी म्हटलं तरी लक्षात ठेवायचं ते डेरिव्हेटिव्ह करायचं आहे, डिफरन्सिएशनच घ्यायचं आहे f dash of x. हाऊ? लुक हिअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काही लिखाण करायची गरज नाही. देअरफॉर f dash of x इक्वल टू हा 3 पुढे घ्यायचा, हा 2 पुढे घ्यायचा आणि याला मल्टिप्लाय करायचा. 3 into 2 6x आणि इथं 1 मायनस करायचा. 1 काय लिहिलं चालतं. 2 - 1 1 प्लस डिवाइड एक्स ऑफ के. एक्सचा फॉर्म्युला के असतो, मीन्स 5 ओनली, आणि याचं 0. हे त्याचा आन्सर. समजलं का? फर्स्ट एक्झाम्पल. Second example is, that is different type of example. Look here, very important example. Y equal to x square e raised to x. Find dx by dy, or dx by dy is. dx by dy is. आपण रेग्युलरली काय फाइंड करतो? dy by dx फाइंड करतो. dx by dy तुम्हाला शोधायचं आहे, पण तो आपण रेग्युलरली फाइंड काय करतो तर dy by dx फाइंड करतो. म्हणजे थोडक्यात हे इनव्हर्स फंक्शन आहे. मग इनव्हर्स फंक्शन आहे तर आपण काय करायचं तर रेग्युलर डिफरन्सिएशन घेतो तसं यूव्हीचा फॉर्म्युला यूज करून डिफरन्सिएशन करायचं. याचं डिफरन्सिएशन dy by dx विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आणि जेव्हा dx by dy करतात ते आलेल्या आन्सरचं रेसिप्रोकल करायचं. आलेल्या आन्सरचं काय करायचं? रेसिप्रोकल करायचा. आलं का लक्षात? तर तो रेसिप्रोकल जो आहे तो रेसिप्रोकल आपण कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. तर dy by dx uv, हा u आणि हा v, x स्क्वेअर इंटू डिवाइड एक्स ऑफ e raised to x, e raised to x प्लस e raised to x इंटू डिवाइड एक्स ऑफ x स्क्वेअर इज 2x. टेक अ कॉमन x and e raised to x. Here remain x plus here remain only 2. आता हे तुमचं dy by dx झालं. तुम्हाला dx by dy पाहिजे ना तर आपला फॉर्म्युला असतो dx by dy इक्वल टू 1 upon dy by dx. Therefore 1 upon x e raised to x, x plus 2 is the answer. त्या एक्झाम्पलचे आन्सर ते तुमच्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं असतंय, ते तुमचं आन्सर आहे असं त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, y equal to sin raised to 3/2 into 3x plus 2 raised to 4. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल असं कसं करायचं आपण तर लॉगॅरिथमिक मेथडने करायचं. इंटू आहे ना आणि असं डायरेक्ट सॉल्व यूव्हीनेच करू नाही शकत आपण. त्यामुळे काय करायचं हे लॉगॅरिथमिक मेथडने करायचं. टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग on both side. It will get log of y equal to this as a log घेऊया, log of sin x raised to 3/2. इथे इंटू असल्यामुळे प्लस असतो log 3x plus 2 raised to 4. असं थोडंसं प्राथमिक तुम्हाला स्टेप्स कॅल्क्युलेट करावे लागेल, मांडायला लागेल. 3/2 पुढे घ्यायचा. 3/2 हा तुमचा इंडायसिसच्या रूल प्रमाणे 3/2 इथे येणार आणि याचं डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x इंटू डिवाइड एक्स ऑफ sin x इज cos x प्लस 4 पुढे घेऊ इंटू 1 upon डिवाइड एक्स ऑफ धिस इज 1 upon 3x plus 2 इंटू 3x plus 2 चं डेरिव्हेटिव्ह 3. आणि मग तुम्हाला बघायचं तुमच्या ऑप्शनमध्ये इथं cos x by sin x cot x करतील फक्त. 3/2 cot x प्लस 12 डिवाइड बाय 3x plus 2 हे आन्सर आहे का बघायचं.
कुठं 4 ऑप्शन मध्ये शांतपणे पाहायचं, 4 ऑप्शन मध्ये कुठं जे आन्सर असेल तर तुम्ही काय करायचं, ते आन्सर पूर्ण करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. x इक्वल टू साइन थीटा, y इक्वल टू साइन थीटा, y इक्वल टू tan थीटा. x इक्वल टू that is x इक्वल टू साइन थीटा and y equal to tan theta, then dy by dx, tan theta then dy by dx is. आता dy by dx मला फाइंड करायचं आहे, लक्षात घ्या. पण हे फंक्शन, हे व्हेरिएबल हे कोणत्या फंक्शन मध्ये आहे तर थीटाच्या फंक्शन मध्ये. हे कोणाच्या फंक्शन मध्ये, थीटाच्या फंक्शन आहे. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा करायचं, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट थीटा करायचं, आणि तो हा फॉर्म्युला यूज करायचा, dy by dx इक्वल टू dy by d theta divided by dx by d theta. हा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला आन्सर मिळते. आणि मग आता बघा ना, ओरली तुम्ही सांगू शकता, डायरेक्ट सांगू शकता dy by d theta याचं डेरिव्हेटिव्ह पहिला सांगायचं. dy by d theta विथ रिस्पेक्ट टू थीटा काय बघा, tan theta is sec square theta and d by d theta of sin theta is cos theta. Sec square theta means 1 by cos square theta divided by, that is cos theta, means 1 by cos cube theta, and 1 by cos cube theta means sec cube theta. Sec cube theta is the answer. ते कुठे आहे का बघायचं तुमच्या ऑप्शन मध्ये, तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, समजते का? तर काय लक्षात येते का? हा, तर जर लक्षात येत असेल तर आपण तसंच पुढे जाऊया. y इक्वल टू, नेक्स्ट y इक्वल टू साइन 2x plus 3, very simple, then dy by dx and then dy by dx. Differentiation with respect to x means dy by dx equal to derivative of sine is cos 2x plus 3 into derivative of 2x plus 3 is 3, sorry 2 and here 3 is a 0, it is the answer. Then next question, that is y equal to log of x, log of x. याचं आन्सर कसं फाइंड करायचं पहा. देन dy by dx is, असा क्वेश्चन हा असतोच. देन dy by dx is log of x. dy differentiate with respect to dy by dx equal to log, या लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण कसं घेणार, 1 upon x च्या फॉर्म्युलेने 1 upon log of x इनटू पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह 1 upon x, आणि हेच आन्सर. log of x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon log of x इनटू log of x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x. ही कुठे ऑप्शन मध्ये आहे का बघायचं, तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, नेक्स्ट बघा. म्हणजे इथं थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर्म्युले हे अतिशय महत्वाचे आहेत, फॉर्म्युले आले पाहिजे. y इक्वल टू 4x क्यूब मायनस 5x स्क्वेअर मायनस 1 रेज टू 4. डिफरन्शिएट करायचं. पहिल्यांदा कोणता फॉर्म्युला यूज करायचा बघा बरं. पहिल्यांदा तुम्हाला x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. x रेज टू n चा फॉर्म्युला. x रेज टू n चा फॉर्म्युला काय सांगतो, n x रेज टू n मायनस 1 मीन्स हा 4 जो आहे तो पुढे घ्यायचा, त्याच्यातून एक मायनस करायचा. dy by dx इक्वल टू दॅट इज 4 इंटू ब्रॅकेट 4x क्यूब मायनस 5x स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज 1 मायनस करायचं. मीन्स 4 मधून 1 मायनस करायचं हे आलं, आणि याचं डेरिव्हेटिव्ह इंटू करायचं. याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा तसंच 4 into 3 12x square minus 5 into 2 10x minus 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. हे आन्सर कुठे आहे पाहायचं आणि तुम्हाला मिळेल. नेक्स्ट log of y equal to log of sec x plus tan x. ही जी एक्झाम्पल्स मी घेतोय ती फार महत्वाची एक्झाम्पल्स आहेत. फार 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 महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. लक्षात घ्या,
समजून घ्या, काही अवघड नाहीये. हे तरी अतिशय महत्वाचे एक्झाम्पल आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स मीन्स डीवाय बाय डीएक्स. पहिल्यांदा आपण यूज कुणाचा करणार तर लॉगच्या फॉर्म्युलाचा यूज करणार. लॉगचा फॉर्म्युला काय 1 sec x प्लस tan x into d by dx of sec x is sec x tan x plus d by dx of tan x is sec square x. sec x कॉमन काढायच्यातून न्यूमरेटर मधून sec x as a common remain tan x plus sec x means sec x plus tan x divide that is sec x plus tan x and that is get cancel remain sec x. ऑप्शन कुठे आहे पाहायचं. तुमच्या 4 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन हा असणारच. नेक्स्ट d by d y equal to tan inverse of root x. Y equal next example y equal to tan inverse of root x. आता तुम्हाला tan inverse चे रूल फॉर्म्युले पाठ पाहिजे. What is the d by dx of tan inverse of x is d by dx of tan inverse of x is 1/1 plus x square. 1/1 plus x square. मग इथे x कोण आहे तर रूट x आहे. Means look here dy by dx equal to 1/1 plus its square root x bracket square into root x डेरिव्हेटिव्ह 1/2 root x. म्हणजे आपण यूज करताना tan इनवर्स x चा यूज केलो कुणासाठी रूट x साठी म्हणून रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 root x and here that is 1/1 plus root x square means only x. रूटला 2 कॅन्सल होतो into 1/2 root x. It is the answer. It is answer. लक्षात ठेवा बघा. Next example y equal to log of x cube. log of x cube असं एक्झाम्पल आहे. आता हे आपण बाहेरून सॉल्व्ह करत जायचं. बाहेरच्या बाजूने सॉल्व्ह करत जायचं. वरून इथून स्टार्ट. पहिला ह्याचा रूल पुन्हा याचा रूल पुन्हा याचा रूल. प्रत्येक वेळेला 1/x हा फॉर्म्युला आहे. म्हणजे कसं पहिला लॉगचा रूल मीन्स 1/x मीन्स 1/all this. log of x cube. पुन्हा याचा इंटू याचा रूल लॉगचा रूल 1/log of x cube. पुन्हा याचा फॉर्म्युला 1/x cube आणि पुन्हा x cube चा फॉर्म्युला 3x square. इट इज आन्सर. बरोबर. हे बघायचं ऑप्शन मध्ये कुठे आहे आणि तुम्हाला ते आन्सर समजते. नेक्स्ट y equal to cos inverse of x cube. cos inverse of 1/x cube. cos inverse of 1/x cube असं आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे बघा cos inverse आणि sec inverse हे दोघांचे एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे फॉर्म्युला कसा असतो सांगतो तुम्हाला. cos inverse of 1/x is equal to sec inverse of x असा फॉर्म्युला असतो. म्हणजे हा 1/x असा रेसिप्रोकल होतो. म्हणजे हा 1/x cube असा रेसिप्रोकल होणार. आणि याच्या ऐवजी आपण काय मांडू शकतो इन्स्टेड ऑफ दिस वी कॅन राईट दिस दॅट इज द x क्यूब. सेक इनव्हर्स ऑफ cos इनव्हर्सच्या रेसिप्रोकल काय घेणार सेक इनव्हर्स ऑफ x क्यूब. आणि सेकचे डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला व्हॉट इज द d by dx of sec. d by dx of sec inverse you know that is the 1/x under root x square minus 1 हा फॉर्म्युला यूज करायचा. फक्त सबस्टिट्यूशन करायचे. इथं x असेल तर आपण x रूट x स्क्वेअर मायनस 1 करतोय. इथे x क्यूब आहे तिथे x क्यूब ठेवायचं x क्यूब ठेवायचं. आन्सर मिळते पहा काय होणार पहा 1/x क्यूब x च्या ठिकाणी x क्यूब अंडर रूट x cube square means x is to 6 minus 1 into x cube चे डेरिव्हेटिव्ह 3x square. d by dx of x cube is 3x square. x square get cancelled remain 3 by x root x square minus 1 is the answer.
हे त्याचं आन्सर तुम्हाला मिळेल. समजते का बघा. तर काही तसं मेन आयडिया कुठं आहे तुमच्या लक्षात आलं का? फॉर्म्युले जे तुम्हाला पहिल्या लेक्चरला, पहिलं जे लेक्चर आहे, जे पहिल्या लेक्चरला त्यांनी पाहिलेलं नाही किंवा बघितलं नाहीये, त्यांनी प्रगती इन्स्टिट्यूशनवर जावा आणि तिथं तुम्हाला सीईटीचं पहिलं लेक्चर मिळेल. तिथं सगळे फॉर्म्युले तुम्हाला मी इथं लिहून दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युलांचा वापर करून आपण अगदी इन्व्हर्सच्या फॉर्म्युला सहित तुम्हाला फॉर्म्युले तिथं मी समजून सांगितलेले आहेत. नेक्स्ट, कोसेक इन्व्हर्स. कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 plus x square, 1 plus x square divided by 2x, 1 plus x square divided by 2x. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कोसेक हा साइनच्या रेसिप्रोकल असतो, कॉस हा सेकच्या रेसिप्रोकल असतो. मग आता मला कोसेकचं कन्व्हर्शन करायचं आहे, मला थोडं इथं कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. y इक्वल टू कोसेकच्या ऐवजी मी साइन करून घेणार. कारण आता सांगितलं जसा जो कॉसचा आणि सेकचा फॉर्म्युला सांगितला ना तसा सेम आहे, कॉसचा आणि कोसेक आणि साइनचा. आणि हे रेसिप्रोकल होणार 2x डिवाइडेड बाय 1 plus x. पुट x इक्वल टू टॅन थिटा. तर टॅन थिटाच का पुट आउट करायचं? तर हा जो हे जे डिनॉमिनेटर आहे ना तो 1 plus x square हा टॅन इनवर्सच्या फॉर्म्युल्यासारखा आहे, म्हणून टॅन थिटा पुट आउट. therefore थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x असं जाते. हे इथं जातं आणि हे इकडे. मीन्स y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा साइन 2 थिटा फॉर्म्युला आहे. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा आणि हे साइन साइन गेट कॅन्सल. therefore y इक्वल टू 2 into थिटा इज टॅन इनवर्स ऑफ x. थिटा काय तुमच्याकडे आणि ह्याचं डिफरन्सिएशन घ्या, झालं आन्सर. काय पुढे आता लिहायची काही गरज नाही. टॅन इनवर्स मीन्स 1/1 plus x square. हे कुठं आहे बघायचं आणि ते तुम्ही करायचं. येते का लक्षात? येते लक्षात तुमच्या अगदी व्यवस्थित. तर पुढे आपण जाऊया. आता पुढे काय आहे पहा, तर रूट एक्स प्लस रूट वाय. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, रूट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू 1. x plus root y equal to 1. Look here, root x plus root y equal to 1 at dy by dx at 1/4 1 by is dy by dx 1/4 1/4 ला काय असेल? तर सर डिफरन्सिएशन घेऊ. dy by dx of root x is 1/2 root x. root y 1/2 root y, but dy by dx and derivative of 1 is 0. That take 1/2 as common, transfer there, or 1/2 root y dy by dx equal to minus 1/2 root x. 2 to get cancel, असं कॅन्सल करा आणि तो ट्रान्सफर करा तिकडे. dy by dx इक्वल टू रूट y ट्रान्सफर मीन्स मायनस y बाय x ऑल रूट. दोघांचा सेम रूट एकच घेतला आणि तिथं आपण y ची व्हॅल्यू 1/x आणि x ची व्हॅल्यू सुद्धा 1/4 1/4 पुट आउट केलं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल काय करायला पाहिजे. मायनस 1/4 डिवाइड बाय 1/4 काय होईल सांगा? तर 1 होईल नाही का. 1/4 डिवाइड 1/4, x ही 1/4 y ही 1/4. 1 आला मीन्स -1 इज द आन्सर. रूट 1 मीन्स -1. असं कॉम्प्लिकेशन, थोडंसं कॉम्प्लिकेशन करून तुम्हाला विचारलं जातं. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, y इक्वल टू लॉग ऑफ ax प्लस b d2y by dx. लक्षात घ्या, सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणतात. d2y by dx म्हणजे काय झाला? हा सेकंड डेरिव्हेटिव्ह झाला, डबल डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह. पहिला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. dy by dx इक्वल टू 1/ax plus b
into its derivative is a. And again differentiate d2y by dx square equal to हा एक बाजूला काढू कॉन्स्टंट म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x च्या फॉर्म्युल्याने करू -1/x² means x plus b bracket square. Divide x of 1/x is a -1/x². -1/x plus b bracket square into again its derivative a. Therefore final answer minus a² divided by ax plus b bracket square. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर आहे. समजलं का? पहा नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे x⁻² plus y⁻² इक्वल टू a⁻². डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट x. याचं डिफरन्शिएशन तुम्हाला माहितीच आहे 2/3 x⁻² - 1 प्लस 2/3 y⁻² - 1 इंटू dy/dx. हे विसरायचं नाही आणि हा कॉन्स्टंट आहे त्याचा त्यामुळे 0 आन्सर येणार. ए इज अ कॉन्स्टंट, त्याचा रेशो काय का असेल ना ते कॉन्स्टंट येणार आणि त्याचं आन्सर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता बघा हे 0 त्यातलं 2/3 कॉमन निघेल तिकडे 0 ला डिवाइड होऊन कॅन्सलच होईल. म्हणजे राहिलं तुमच्याकडे x⁻² हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 - 3 is -1/3 प्लस याचं क्रॉस मल्टी 2/3 तिकडे ट्रान्सफर होऊन 0 झालेलं लक्षात घ्या. y⁻² - 1/3 dy/dx. आपण हे जे आहे ना ते तिकडे ट्रान्सफर करू. y⁻² - 1/3 dy/dx -1 x⁻³ - 1/3. आणि तुम्हाला माहित आहे मायनस जे आहे ते न्यूमरेटरला असेल तर डिनॉमिनेटरला जातं, डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटर जातं, मायनसचं प्लस होतं. हे डिवाइड करूया आपण. dy/dx इक्वल टू -x⁻³ - 1/1/3 डिवाइडेड बाय y⁻³ - 1/3. आणि आता हे याला वर न्यायचं, त्याला खाली आलं त्याची साइन चेंज होतील -y⁻³ 1/3 डिवाइडेड बाय x⁻³ 1/3. आणि लास्ट आहे -y/x⁻³ 1/3. हे त्याचं आन्सर. समजतंय? पहा हे त्याचं अशी थोडीशी कॉम्प्लिकेशन्सची एक्झाम्पल्स तुम्हाला विचारली जातात आणि काय नाही ते फक्त तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस आणि फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करून ठेवली. थोडक्यात रोज झोपताना संध्याकाळी फॉर्म्युल्याची वही एकदा वाचून हुशार ठेवायची. काय म्हणजे रात्रभर तुमच्या डोक्यात जाईल की नाही. म्हणजे तुम्ही वाचूनच झोपायचं. झोपताना तुम्ही फॉर्म्युले एकदा घालून घ्यायचे, म्हणजे डोळ्याखाली घालायचे आणि मगच झोपायचं. बघा एक तुम्ही महिनाभर असं केलं की तुमचे तोंडपाठ अशा प्रकारचे फॉर्म्युले होतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे पहा. इफ x इक्वल टू a cos xt nt minus b sin nt हा अतिशय d2y/d अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला हा जो क्वेश्चन आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. तर याचं डबल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे. काय घ्यायचंय? डबल डेरिव्हेटिव्ह. कसं पहा. dx/dt विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचंय तुम्हाला. dx/dt. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार? a डिवाइड x ऑफ cos x इज मायनस साइन nt इंटू n ओनली. ntचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा n मायनस b is a constant, derivative sign is cos nt into n. nt is a derivative with respect to t is n. Therefore, here as a common minus, that is minus n is a common. Therefore, a sin nt
मायनस मायनस प्लस मायनस बाहेर काढलेला आहे बी कॉस एन टी अगेन डिफरन्शिएट g2y बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा मायनस एन आपण कॉमन काढलेला आहेच ऑलरेडी. पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं ए कॉस एन टी एन टी आहे तुमचं ना एन टी इंटू अगेन एन मायनस का मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन होती नाही तर बी साइन एन टी इंटू एन अगेन एन एज अ कॉमन मायनस एन स्क्वेअर रिमेन ए कॉस एन टी मायनस बी साइन एन टी. आणि लक्षात घ्या तुम्हाला ऑप्शन मध्ये असं काहीतरी दिलेलं असतंय एन स्क्वेअर एक्स एन मायनस एन स्क्वेअर एक्स एन स्क्वेअर एन क्यूब एक्स मायनस एन क्यूब एक्स असे 4 ऑप्शन असणार आहेत. त्याचं हे ऑप्शन आन्सर असणार आहे. कारण का तर बघा ना ए कॉस एन टी मायनस बी साइन एन टी जे आहे ते तुमचा ओरिजिनल एक्झाम्पल आहे. मी ते एक्स पुट आउट केलं आन्सर आला मायनस एन स्क्वेअर एक्स. हे तुम्हाला मोठी क्वेश्चन जे असतात छोटे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला जेईई नीट जेईई किंवा सीईटी या क्वेश्चनसाठी या एक्झामसाठी क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही करून ठेवायचं आणि बेसिक महत्वाचं एक्झाम्पल सोडवत फॉर्म्युले हे पाठच करायचे. 4 वेळा एक फॉर्म्युला 5 वेळा फॉर्म्युला म्हणायचा तोंडी म्हणायचा पुन्हा एक्झाम्पल सोडव तोंडी म्हणायचं असं करत 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 पुढे जातो. नेक्स्ट y इक्वल टू सेक एक्स डिग्री. आता सेक एक्स डिग्री जी आहे तर सेक कारण थिटा जो असतो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये थिटा जो असतो तो रेडियन मध्ये असतो. तो रेडियन मध्ये करून घ्यायचा पहिला तर कसा y इक्वल टू सेक एक्स इंटू पाय बाय 180 हे रेडियन करून घ्यायचं आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स means sec pi 180x into tan pi by 180x आणि तुम्हाला माहिती आहे याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे ते पाय बाय 180. आता हे आन्सर जर तिथं नसेल हे जर त्यांचा आन्सर नसेल तर त्यांनी आन्सर कसं देतील माहितीये का तर हे जे आहे ना हे आपण काय केलं हे रेडियन आहे पण त्यांनी असं देतात आन्सर मध्ये पाय बाय 180 अँड त्याला फक्त एक्स डिग्री म्हणतात सेक एक्स डिग्री इंटू टॅन एक्स डिग्री म्हणजे हे एक्स डिग्रीच होतं ते आपण रेडियन मध्ये करून घेतलं होतं तेच पुन्हा माघारी लिहायचं म्हणजे ते तुमचं आन्सर आहे असं त्याचा अर्थ होतो. समजलं का? नेक्स्ट एक्झाम्पल y equal to sine of root sin x plus cos x root sin x plus cos x dy by dx equal to sin प्लेन डेरिव्हेटिव्ह घ्या cos under root sin x plus cos x रूटचं डेरिव्हेटिव्ह घ्या 1/2 रूट sin x प्लस cos x इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह घ्या cos x आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह घ्या मायनस sin x. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. याच्यापुढे तुम्ही काहीही करू शकत नाहीये लक्षात घ्या. हेच त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजलं तुम्हाला? नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू cos sin x square f dash of x or y dash असं म्हणतील y dash at x equal to root pi by 2 असं तुम्हाला एक्झाम्पल देते ते आपण सॉल्व्ह करूया. पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊया y dash means derivative dy by dx means y dash dy by dx of cos x is minus sin x square
पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स स्क्वेअर, पुन्हा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. लक्षात ठेवायचं, बाहेरून जायचं. पहिला बाहेरचे जे आहे त्यांचा विचार करायचा, नंतर याचा विचार करायचा, नंतर आज शेवटपर्यंत अगदी विचार करत जायचं. लक्षात. आता इथं पहा, आता एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, पाय बाय मायनस साइन ऑफ रूट पाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस रूट पाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू दॅट इज 2 इंटू पाय बाय 2 रूट पाय बाय 2. आता मला सांगा, मायनस साइन ब्रॅकेटला रूट निघून जातो, म्हणजे रूटला स्क्वेअर निघून जातो, म्हणजे साइन पाय बाय 2 ओनली हिअर, कॉस पाय बाय 2 ओनली हिअर, अँड हिअर 2 इंटू 2 रूट पाय बाय 2. पण तुम्हाला माहिती आहे कॉस पाय बाय 2 झिरो, कॉस पाय बाय 2 कॉस 90 काय असतो, झिरो असतो, म्हणून ते सगळं झिरो आहे, टोटल झिरो आहे ना. झिरोनी कुणालाही मल्टिप्लाय केलं तिथं काही का असे ना तुमचं, त्याचा आन्सर आहे झिरोच येणार. म्हणजे ह्या टोटल एक्झाम्पलचा आन्सर झिरो. लक्षात घ्या, जेईचा क्वेश्चन अतिशय अशा प्रकारे थोडेसे कॉम्प्लिकेशन करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बरोबर लक्षात. तर हे असे लक्षात ठेवा, तयार करून ठेवा. y equal to tan inverse of 4x divided by 1 plus 5x square. असं एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आता बघूया. हे पहिला तुम्हाला स्प्लिट करावं लागेल इनव्हर्स फंक्शन मध्ये. y equal to tan inverse of 4x means 5x minus 1x means 4x. And here 1 plus 4x, 5x into 1x means 5x. 5x into 1x means 5x square. And 5x minus 1x means 4x. And मग हा फॉर्म्युला y equal to tan inverse of 5x. काल तुम्हाला हा फॉर्म्युला होता tan inverse of a minus b divided by 1 plus ab. त्याच्यावर tan inverse of a minus tan inverse of b हा त्या मागच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. झालं. याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, dy by dx equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse of 5x means 1 upon 1 plus 5x square means 25x square into 5 minus 1 upon 1 plus x square. फक्त 5 न्यूमरेटरला लिहावं लागेल, बाकी काय फरक पडणार नाही. समजते का पहा. आणि मग इथून पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला मी असा दिला, थोडासा कॉम्प्लिकेशन करून दिलेला आहे क्वेश्चन. तो कसा करायचा तो पहा. y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 2 plus 3x divided by 3 minus 2x. आता आपल्याला लक्षात घ्या, आत्ताचा जो फॉर्म्युला tan इनव्हर्सचा पता की नाही, tan इनव्हर्स ऑफ a प्लस बी a मायनस बी चा तो फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला इथं 1 आणायचं आहे, हे लक्षात पाहिजे. मग इथं 1 आणायचं म्हणजे तर त्या प्रत्येक टर्मला आपल्याला 3 ने डिवाइड केलं पाहिजे. या 3 ने इथं डिवाइड केलं 1 येणार ना, म्हणजे इथं डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/3 प्लस 3 ने डिवाइड केला की x डिवाइड 3 डिवाइड केला की 1 मायनस 2/3x. बघा लक्षात आलं का, a b 1 मायनस a b बरोबर तयार झालं. आणि मग फॉर्म्युला मग असं सांगितलं आपण y इक्वल टू tan इनवर्स ऑफ a मीन्स 2/3 प्लस b मीन्स tan इनवर्स ऑफ x. तुमच्या लक्षात आलं असेल हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. tan इनवर्स काय काय असणार 2/3 काही असेल, एक नंबर असणार आहे तो, आणि तो नंबर म्हणजे 0 लक्षात घ्या. आणि tan इनवर्स ऑफ x चे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहितीच आहे 1 upon 1 plus x square. फिनिश. एवढंच आन्सर याचं असणार आहे, बाकी काहीही आन्सर वेगळं असणार नाही. लक्षात घ्या. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो.
आणि अतिशय महत्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल जेई आणि सीईटीच्या दोघांच्याही दृष्टिकोनातून सेक x प्लस वाय डिवायडेड बाय x मायनस वाय इक्वल टू a. आता हे असं डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकत नाही, त्यामुळे त्याचं सिंपल फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन मध्ये कन्व्हर्शन करायला पाहिजे. मीन्स दॅट इज x प्लस वाय डिवाइड x मायनस वाय इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ ए. लक्षात घ्या हे असं इनव्हर्स होतं आणि हे काही जरी केलं तरी कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे याचं डिफरन्सिएशन जेव्हा आपण घेतो तेव्हा याच्यात u बाय v चा फॉर्म्युला वापरायचा. u बाय v चा फॉर्म्युला इट इज u इट इज v क्वोशंट रूल वापरायचा आणि याचं 0 येणार आहे. बघूया कसं होतंय. तर तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इनटू dy dx ऑफ न्यूमरेटर आणि असं मांडा चुकणार नाही, मायनस न्यूमरेटर into dy dx of denominator and that is the its derivative 0. लक्षात ठेवा हा डिनॉमिनेटर इकडं या RHS ला ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचा आन्सर 0 येणार. 0 into anything 0. आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण x मायनस वाय इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस x प्लस वाय इंटू derivative of x is 1 and y is derivative y by x equal to 0. ही टर्म ट्रान्सफर केलेली आहे आणि 0 झाली. आता आपण x मायनस वाय नी 1 न मल्टिप्लाय करू, x मायनस वाय नी यालाही मल्टिप्लाय करू. x मायनस वाय इंटू 1 इज x मायनस वाय प्लस x मायनस वाय dy बाय dx मायनस आता यानी इथं मल्टिप्लाय करू मायनस x प्लस वाय आणि यानी आत मल्टिप्लाय करू आणि प्लस x मायनस वाय मायनस प्लस ना मायनस प्लस x प्लस वाय dy बाय dx इक्वल टू 0. लक्षात घ्या याचं साइन चेंज होते आणि याच्यातून या दोघातून dy बाय dx कॉमन निघेल. एकत्र घेतो x मायनस वाय, याला साइन चेंज करून एकत्र घेतो मायनस x मायनस वाय प्लस dy बाय dx कॉमन काढू x मायनस वाय प्लस x प्लस वाय dy बाय dx. जेई साठी हा क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. दॅट इज x कॅन्सल, y कॅन्सल, हिअर रिमेन मायनस 2y, हिअर रिमेन 2x dy बाय dx. 2 कॉमन काढून तिकडे 0 ला डिवाइड केला म्हणजे तुमच्याकडे राहिला किंवा हा 2y तिकडे घेऊन चला 2x dy बाय dx इक्वल टू 2y 2 गेट कॅन्सल, x डिवाइड करा dy बाय dx इक्वल टू y बाय x. हे त्याचं आन्सर आणि ते आन्सर तुमच्या ऑप्शन मध्ये असते, ते बघायचं. एवढे एक्झाम्पल आजच्या लेक्चरला स्टडी करा आणि काय करा तर तुम्हाला हे व्हिडिओ चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काय हे भरपूर एक्झाम्पल दिलेले व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आवडले तर काय करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हीच लिंक जी आहे ती लिंक तुमच्या मित्रांच्याकडे जास्तीत जास्त मित्रांच्याकडे पाठवा, त्यांना त्याचा फायदा होऊ द्या.